तुम्हाला एक चमत्कार दाखवू का? हे बघा, फ्रॉम दॅट सिच्युएशन टू धिस सिच्युएशन. हे आम्ही कसं अचीव्ह केलं, हे आज मी तुम्हाला सांगते. माझ्या जुन्या व्हिडिओजमध्ये तुम्ही ही सिच्युएशन बघितलीच असेल. रोज सकाळी हे बघायला अजिबात आवडत नव्हतं, पण काय करणार? शंभूला जबरदस्ती ब्रश करावा लागत होता. आणि तुम्हाला तर माहीतच आहे त्याच्या दातांचा काय प्रॉब्लेम झालाय. बाकी सगळ्या पेरेंट्ससारखं आम्हीही खूप गोष्टी ट्राय केल्या, की शंभूने शांतपणे ब्रश करू द्यावा. तो ब्रश तर नीट करूच देत नव्हता आणि तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्हिडिओजमध्ये, की त्याच्या दातांना केवढा मोठा प्रॉब्लेम झालाय. आम्हीही खूप थकलो होतो, पण शेवटी एक आयडिया कामाला आली. आम्ही काय करतो, आम्ही त्याच्या हातात एक ब्रश देतो आणि त्याला म्हणतो, "तू माझा ब्रश कर आणि मी तुझा ब्रश करतो." असं खेळता-खेळता, गप्पा मारता-मारता तो हळू-हळू आमचं ऐकायला लागला आणि आता छान ब्रश करून देतोय. आणि आता सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना स्वतःहून आम्हाला ब्रशची आठवण करून देतो. आय नो हा बऱ्याच पेरेंट्सचा प्रॉब्लेम आहे आणि मी स्वतः कितीतरी व्हिडिओजमध्ये पाहते आणि कमेंट्स पण वाचते, की माझं बाळ ब्रशच करू देत नाही. आमच्यासाठी तरी सध्या हा फॉर्म्युला कामाला आला आहे आणि तुमचे बाळ जर ब्रश करू देत नसेल ना, तर एकदा हे ट्राय करून बघायला हरकत नाही. हा फॉर्म्युला जर तुमच्या कामाला आला, तर मला खूप आनंद होईल. आणि हो, हळू असं करत-करत त्याचा ब्रश त्याच्या हातात द्यायचा, आपला ब्रश आपल्या हातात घ्यायचा आणि आपापली दातं घासायची. काय करावं? असंच काहीतरी जुगाड काढावं लागतं. आई-वडील होणं सोपं थोडी आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि ज्यांच्याकडे असा छोटा बेबी आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो, Instagramवर पण फॉलो करायला विसरू नका हां. चला, उद्या भेटूया. तोपर्यंत बाय.